नमस्कार. या आठवड्यामध्ये आपण जागर ऑनलाईनमध्ये कोल्हापूरच्या विषयी चर्चा करणार आहोत. कोल्हापूरला नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे उद्घाटन शानदार सोहळ्यामध्ये झाले आणि त्यानिमित्तानं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची उजळणी झाली. ज्या भूमिकेतून न्यायालयाची स्थापना इथे करण्यात आली त्याविषयी बराच वहापोह भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेली होती. त्याचाच प्रभाव अजूनही कायम आहे आणि त्या उद्घाटन सोहळ्यानंतर गेल्या 40 वर्षातील मागणी पूर्ण झाल्याचं एक समाधान आहे. पण कोल्हापूर शहर हे विकसित करावं या दृष्टीने महाराष्ट्र शासनाकडे कोणतीही योजना नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये जी काही मोठी शहरं आहेत, पुणे, मुंबई, नाशिक किंवा औरंगाबाद, नागपूर, त्याच्यापेक्षाही अधिक आकर्षण असलेली, इतिहास असलेली, सामाजिक आणि भौगोलिक स्थिती उत्तम असलेलं शहर म्हणजे कोल्हापूर आहे. पण ह्या कोल्हापूरचा विकास करण्यासाठी ज्या काही मूलभूत गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळं कोल्हापूरला न्यायालय झालं पण कोल्हापूरला न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करावा असं वाटतं. कारण कोल्हापूर ही शाहू नगरी म्हणून ओळखली जाते, कोल्हापूर ही अंबाबाईची नगरी म्हणून ओळखली जाते, कोल्हापूर क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते, कोल्हापूर कला नगरी म्हणून ओळखली जाते, कोल्हापूर चित्रनगरी म्हणून ओळखले जाते. असे विविध पैलू कोल्हापूरमध्ये आहेत आणि मला वाटतं ह्या सर्वांचा संगम कुठेतरी घडवून आणला पाहिजे आणि कोल्हापूरला एक आधुनिक शहर बनवले पाहिजे. त्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजेत. हद्दवाढ झालेली नाही त्याच्यासाठी देखील गेली 40-50 वर्ष संघर्ष चालू आहे. ते हद्दवाढ काही ठराविक गावं घेऊनच सुरुवात करावी. कोल्हापूरचा पर्यावरणीय अभ्यास करून त्याचं नियोजन उत्तम पद्धतीनं करावं आणि कोल्हापूरमध्ये शाहू स्मारक मोठ्या प्रमाणात करावं, नाट्यगृह करावं, पंचगंगा प्रदूषणमुक्त करावं. अशा अनेक गोष्टी ज्या अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्या सर्व गोष्टी करून कोल्हापूरला एक आधुनिक शहर बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण कोल्हापूरबद्दल संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात मोठं आकर्षण आहे आणि त्याचीच चर्चा या लेखामध्ये केलेली आहे. आपल्याला या लेखाविषयी काय वाटतं ते जरूर कळवा आणि कोल्हापूरच्या विकासासाठी काही गोष्टी आपण अधिक सकारात्मक विचार करून केल्या पाहिजेत. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. त्याच अनुषंगानं हा जागर यावेळचा लिहिलेला आहे. आपल्याला काय वाटलं हे आपण जरूर कळवावे. नमस्कार.